उर्दू खबरनामे में आपका खैर मकदम। नाजरीन, मैं हूं मसरत पटेल। खबरों के सिलसिले को आगे बढ़ाने से पहले आइए एक नजर डालते हैं आज की सुर्खियों पर। आज मरहटवाड़ा मुक्ति संग्राम दिन मनाया गया। आज से मुक्ति संग्राम अमृत महोत्सव साल का आगाज। वजीर आला एकनाथ शिंदे के हाथों परचम कुशाई। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया की जानिब से मकतूल जनार्दन कसारे के अहले खाना को मौशी इमदाद। और अहमदनगर में वेदांता फॉक्सकॉन सनतें गुजरात मुंतकिल करने के खिलाफ एहतजाज। अब खबरें तफसील से। मरहटवाड़ा मुक्ति संग्राम दिन आज मनाया गया। मुक्ति संग्राम महोत्सव साल का आगाज भी आज से हुआ। वजीर आला एकनाथ शिंदे के हाथों सिद्धार्थ गार्डन में परचम कुशाई की गई। आज मराठवाड़ा मुक्ति संग्राम दिन के मौके पर वजीर आला एकनाथ शिंदे के हाथों सिद्धार्थ गार्डन में अल सुबह परचम कुशाई की गई। इस मौके पर पुलिस वक्त ने फिजाई फायरिंग करके सलामी पेश की। इस मौके पर मौजूदीन के अलावा सरकारी अफसरान व मुलाजिमीन मौजूद थे। हैदराबाद मुक्ती लढ्यासाठी जीवाची बाजी लावून तुरुंगवास भोगला हुतात्म्य पत्करले अशा सर्व ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांना मी विनम्र अभिवादन करतो, विनम्र आदरांजली अर्पण करतो। भारत स्वतंत्र झाला 1947 मध्ये आणि हैदराबाद संस्थान स्वतंत्र झाले 1948 मध्ये। याचा अर्थ देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हैदराबाद मराठवाडा मुक्त झाला। हा मुक्ती संग्राम तरी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक दैदिप्यमान पर्व होतो। आजच्या पिढीला त्या ऐतिहासिक लढ्याची माहिती देणं ही काळाची गरज आहे। हा कार्यक्रम झाल्यानंतर मी हैदराबाद येथे देखील जाणार आहे। ते राष्ट्रीय कार्यक्रम आहे तिन्ही राज्यांचा आणि हैदराबाद मुक्ती संग्रामावर एक अनोखा कार्यक्रम पहिल्यांदाच होतोय। मुक्ती संग्रामाशी संबंधित महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा या 3 राज्याचा मिळून हा कार्यक्रम असणार आहे। तेलंगणा, मराठवाडा आणि कर्नाटकचा काही भाग असलेल्या हैदराबाद संस्थानावर निजाम उस्मान अली यांचं राज्य होतं। त्याच्या निजाम राजवटीतून मुक्त होऊन भारतीय संघ राज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम सुरू झाला। स्वामी रामानंद तीर्थ यांच्याबरोबर दिगंबरराव, कुंडू, गोविंदराव, रविनारायण रेड्डी, देवसिंग चव्हाण, भाऊसाहेब वैष्णवबाई, जितेंद्र कात्रा, बाबासाहेब कलांत असे अनेक जण लढ्याचे नेतृत्व करीत होते। मराठवाड्याच्या गावागावात हा संग्राम लढला गेला। या जीवाची पर्वा न करता अनेक स्वातंत्र्यवीर पुढे आले। मराठवाड्यातील आणि लक्ष्मीबाई म्हणून प्रसिद्ध झालेल्या बदनापूर तालुक्यातील देवतेश्वर गावच्या हैदराबादी शेळके यांच्यासारख्या अनेक महिलांच्या योगदानाची आज आठवण होते। या मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या त्यागाचं मोल करणे शक्य नाही आणि मराठवाड्याच्या या पवित्र भूमीचे मला नेहमीच कुतूहल वाटले आहे। शिवसेनेचा आणि बाळासाहेबांचा धन्यवाद सुरू झाल्यानंतर मला मराठवाड्याची विशिष्ट संबंध आला। मराठवाड्यात संतांचे संस्कार आहे, मेहनती तरुण वर्ग आहे, वाढणारे उद्योग आहे, पर्यटनाला भरपूर संधी आहे। तरी आपल्याला विकासाची गती पकडायची आहे। इथले विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी त्याचे संपूर्ण मराठवाड्यातला पायाभूत सुविधांचा मुख्यमंत्री वॉरमधून नियमित आढावा देखील घेतला जाईल असं सत्र देखील या ठिकाणी आपल्याला मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने मी काही विकास कामांची या ठिकाणी आपल्याला घोषणा करतो। मरहटवाड़ा मुक्ति संग्राम दिन के मौके पर डिविजनल कमिश्नर ऑफिस, जिला कलेक्टर ऑफिस, जिला परिषद, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर मरहटवाड़ा यूनिवर्सिटी, म्यूनिसिपल कॉरपोरेशन वगैरह मकामात पर परचम कुशाई की गई। आज मराठवाड़ा मुक्ति संग्राम के मौके पर मुख्तलिफ दफातर में परचम कुशाई की गई। डिविजनल कमिश्नर ऑफिस में डिविजनल कमिश्नर सुनील केंद्रेकर के हाथों परचम कुशाई की गई। जिला कलेक्टर ऑफिस में जिला कलेक्टर सुनील चौहान के हाथों तिरंगा लहराया गया।
जिला परिषद ऑफिस में नीलेश गाटने की मौजूदगी में परचम कुशाई अमल में आई। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी में वाइस चांसलर प्रमोद योले के हाथों परचम लहराया गया। औरंगाबाद म्युनिसिपल कॉरपोरेशन में म्युनिसिपल कमिश्नर डॉक्टर अभिजीत चौधरी की मौजूदगी में परचम कुशाई की तकरीब हुई। वर्धापन दिनाचा हा अमृत महोत्सवी वर्ष आजपासून सुरू होत आहे। मराठवाड्याला मुक्ती किंवा स्वातंत्र्य मिळून जवळपास 75 वर्ष होत आहेत आणि या 75 वर्षामध्ये महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या प्रगतीमध्ये मराठवाड्याने खूप मोठं योगदान दिलं आहे। मराठवाडा हे एक शैक्षणिक क्षेत्र आहे। एक गुणवत्ता पूर्ण शिक्षण आणि संशोधन आपल्याच विद्यापीठातून नव्हे तर मराठवाड्यातल्या इतर विद्यापीठातून दिलं जातं। मराठवाडा एक औद्योगिक क्षेत्र आहे आणि देशाची तसंच जागतिक स्तरावरती सुद्धा जी व्यापार आणि उद्योगाची जी एक मागणी आहे ती आपल्या मराठवाड्याद्वारे पुरवली जातं। हे आपल्या सर्वांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे। अगदी निसर्गरम्य वातावरण, अनेक प्रेक्षणीय स्थळे, एक टुरिझम डेव्हलपमेंटचं असं सेंटर अजेंडा वेगळ असल्यामुळं अशी अनेक ख्याती या मराठवाड्याची आहे। ही युरोपियन कंट्रीजची भागीदारी होती। 3000 मीटर सिंपल चेस म्हणजे दौड आहे, त्याच्यामध्ये आपला कधीही नंबर आला नव्हता। पहिल्यांदा भारताचा एक युवक तिथं जाऊन त्यांनी याच्यामध्ये त्याला सिल्वर मेडल मिळालं। ही आपल्यासाठी सगळ्यासाठी कौतुकाची गोष्ट आहे आणि याबद्दल आपण सर्वजण पुन्हा एकदा त्याचं टाळ्यावरून स्वागत करू। त्यांना ड्युटी आवर्स असं स्पेसिफिक काही नाही आहे। साहेबाची दिनचर्या सुरू होण्याच्या 1 तास आधी आणि साहेबाची दिनचर्या संपल्यानंतर 1 तास उशिरा अशी जी काही ती कामकाजाची जी पद्धत आहे ती पद्धत हे मंडळी चांगली पार पाडतात। मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सुद्धा आता दत्ता भाऊ आहेत किंवा खम्माट सिक्युरिटी कम ड्रायव्हर अशा दोन्ही भूमिका पार पाडतात। तर ह्या दोन लोकांचंही खूप चांगलं मला इथं कामकाज जाणवत आहे। म्हणजे ज्यांच्याकडे फार वेळा ज्यांना काही बोलावं लागत नाही असा तो एक संवर्ग जाणवतो की कधीच एखादी कमिटमेंट ते टाळत नाही किंवा कुठली दिलेली वेळ ही व्यवस्थितपणे पाळतात। अशा पद्धतीचे या दोघांचाही माझा अनुभव खूप चांगला आहे। तुम्हाला सगळ्या वाहन चालकांना सुद्धा आजच्या या कार्यक्रमानिमित्त शुभेच्छा देतो। आणि शिवसेना की जानिब से मराठवाड़ा मुक्ति संग्राम दिन के मौके पर सुबह 9 बजे सिद्धार्थ गार्डन में शहदा की यादगार पर खराज अकीदत पेश किया गया। वजीर आला एकनाथ शिंदे ने मराठवाड़ा मुक्ति संग्राम दिन के मौके पर सुबह 7 बजे परचम कुशाई की और खराज अकीदत पेश किया। बादअज़ां शिवसेना की जानिब से आज सुबह 9 बजे अलहदा तौर पर मराठवाड़ा मुक्ति संग्राम दिन के सिलसिले में शिवसेना रहनुमा चंद्रकांत खैरे, हिज़्ब मुखालिफ पार्टी रहनुमा अंबादास दानवे ने खराज अकीदत पेश किया। इस मौके पर रुकन असम्बली उदय सिंह राजपूत, साबिक़ मेयर नंद कुमार घोड़ेले वगैरह मेहमान खुसूसी मौजूद थे। बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला कॅमेरा द्या आणि त्याप्रमाणे दिवाकरजी रावते यांनी प्रश्न मांडला कॅबिनेटमध्ये। आम्ही सर्व मंत्री सर इकडे कॅमेरा द्या आणि त्यानंतर मग तो ठराव पास केला की 17 सप्टेंबर 1948ला आम्ही भारतात समाविष्ट झालो। आम्हाला स्वातंत्र्य मिळालं, आदरणीय वल्लभभाई पटेल यांच्या आशीर्वादाने मिळालं, पोलीस ॲक्शन झाली त्याच्यामुळे मिळाली। आदरणीय स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्राव, रंजते काका ही सगळी मंडळी जी स्वातंत्र्य सैनिक होते त्यांच्यामुळे त्या ठिकाणी मिळालं। मग हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन साजरा व्हावा म्हणून त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये ठराव पास झाला आणि तो नंतर ठराव हा तिकडे गेला केंद्रामध्ये आणि केंद्राने सांगितलं की कारण झेंडावंदन कधी पण करायचं नसतो ते ती परवानगी त्या ठिकाणी केंद्राने दिली। तर सकाळी 9 वाजता झेंडावंदन शार्प झालं पाहिजे अशी ती त्या ठिकाणी अट आहे आणि स्मारकाला त्या ठिकाणी 8:30ला येऊन त्यांचं पूजन करणे, त्यांना अभिवादन करणे आणि पोलीस त्याला ते देणे हा एक अर्धा तासाचा कार्यक्रम आहे। 9 वाजता पण झेंडा होता त्याप्रमाणे आम्ही आलो आणि मग त्या दिवशीपासून जे आपला ठराव पास झाला त्या दिवशीपासून सतत
सतत ते मुख्यमंत्री त्या ठिकाणी येऊन त्यांनी इथे अभिवादन केलं. मग हा वेळ त्यावेळेस असताना सुद्धा आधीच आपल्या स्वतःच्या सोडीनुसार त्या ठिकाणी येऊन जाणं हे काही बरोबर नाही आहे. जर तुम्हाला हैदराबादला जायचं असेल भाग्यनगरला, तर भाग्यनगरला जात असताना तुम्ही त्या ठिकाणी मग उपमुख्यमंत्र्यांना इथं बोलवलं पाहिजे होतं. उपमुख्यमंत्री 5 वर्ष या ठिकाणी आले होते मुख्यमंत्री म्हणून, मग त्यांना यायला पाहिजे होतं. पण तुम्ही आमच्या मराठवाड्यातील सर्व स्वातंत्र्य सैनिकांचा, शहीदांचा, सर्व जनतेचा अपमान केला, हा स्पष्ट आरोप माझा आहे त्याच्यावर. तर मंगलप्रभात तोडा हे पर्यटन मंत्री शहरात आहेत, पण ते झेंडावंदनाला आले नाही. आले ना त्याच्यात इथे आहे. नाही आले, शहरात नाही आले. शहरात वेगळा कार्यक्रम सुरू आहे. देवगिरीला जाणार आहेत 9 वाजता झेंडावंदन करायला. तो त्यांचा राजकीय कार्यक्रम आहे भारतीय जनता पार्टीचा. आम्ही तिथे देवगिरीला जाणार होतो तिथे कार्यक्रम करायला, पण मला कळलं की ते मंगलप्रभात लोढा येतात टुरिझम मंत्री आणि तिथे काहीतरी करतात. म्हणलं ठीक आहे, हा भाजपचा कार्यक्रम आहे, पण ते भाजपचा कार्यक्रम करू शकतात, मग आम्ही शिवसेनेचा कार्यक्रम आमचे 9 वाजता करू शकत नाही का? राज्याचे कानून साज कौंसिल के हस्ब मुखालिफ पार्टी रहनुमा अंबादास दानवे ने यूनिवर्सिटी में नस्ब किए गए छत्रपति शिवाजी महाराज के मुजस्समे को खराज अकीदत पेश किया. हिज़्ब मुखालिफ पार्टी रहनुमा अंबादास दानवे डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी में नस्ब किए गए छत्रपति शिवाजी महाराज के मुजस्समे पर गए और खिराज अकीदत पेश किया. उन्होंने मीडिया से बातचीत करते हुए अपने ख्यालात का इजहार किया. त्याच्यात नाव नव्हतं मला माहिती आणि मी त्या संदर्भात अर्जभंग दाखल केलेला आहे. गुरुविरुद्ध गुरु सचिवांनी अर्जभंग दाखल केला आहे. खबरें और भी हैं, लेकिन एक छोटे से वक्फे के बाद जल्द हाजिर होते हैं. आप देखते रहिए ADN उर्दू न्यूज़. वक्फे के बाद आपका दोबारा इस्तकबाल है. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया की जानिब से खिरडी में मकतूल जनार्दन कसारे के खानदान को मुआशी इमदाद दी गई. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अटफले की जानिब से आज खिरडी में हाल ही में तशद्दुद का शिकार हुए मकतूल जनार्दन कसारे के खानदान से मरकजी वजीर रामदास अटफले ने मुलाकात की और माशी इमदाद का चेक सुपुर्द किया. काल देशाचे सामाजिक न्याय तथा अधिकारिता राज्यमंत्री व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय रामदास आठवले औरंगाबाद दौऱ्यावर आले होते आणि औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पिसादेवी या ठिकाणी जनार्दन कसारे यांचा काही दिवसापूर्वी काही जातीयवाद्यांनी निर्घृणपणे खून केला. तर त्या ठिकाणी रामदास आठवलेंनी काल भेट दिली, त्यांच्या कुटुंबियाचं सांत्वन केलं आणि कशामुळे हा मर्डर झाला ही इतंभूत माहिती आठवले साहेबांनी त्यांच्या कुटुंबियाकडून त्या ठिकाणी घेतली आणि शासनाकडून ह्या दोन्ही कुटुंबियाला किमान 20 लाख रुपयाची मदत देण्यात येईल असं आठवले साहेबांनी त्या ठिकाणी जाहीर केलं. आणि पोलिसांना देखील त्या ठिकाणी त्यांनी आदेश दिले की या कुटुंबाचा न्याय मिळाला पाहिजे यांना आणि एक आरोपी जो फरार आहे त्याला देखील अटक झाली पाहिजे असे पोलीस अधीक्षक यांना त्यांनी आदेश दिले. त्याचप्रमाणे खुलताबाद तालुक्यातील खिरडी या ठिकाणी किरण चव्हाण या बौद्ध युवक तरुणाचा, केवळ 35 वर्षाचा हा तरुण होता, या युवक तरुणाचाही काही दिवसापूर्वी मागच्या 15 दिवसापूर्वी या ठिकाणी मर्डर करण्यात आला. शेतीच्या किरकोळ वादावरून, वास्तविक पाहता भांडणाचं काही मुळीच काही कारण नाही आहे, किरकोळ वादावरून त्या ठिकाणी त्या खिरडीमध्ये त्या बौद्ध युवक तरुणाचा त्याच्या डोक्यात कुऱ्हाड घालून त्याचा निर्घृणपणे खून करण्यात आला, त्याला ठार मारण्यात आलं. तर ह्या प्रवृत्ती ज्या आहेत जातीयवादी दृष्टिकोनातून ह्या मर्डर करण्याच्या वाढत चाललेल्या आहेत. दलितावर मागासवर्गावर अन्याय करण्याचे प्रकरण हे यामुळे वाढत आहेत, कारण याला पोलिसांची जरब या ठिकाणी बसलेली नाही, न्यायालयाची जरब जी बसायला पाहिजे ती या ठिकाणी बसलेली नाही. कारण आतापर्यंत ॲट्रॉसिटीचे केसेस असतील, मागासवर्गीयांच्या मर्डर केसेस असतील, यामध्ये कुठेतरी कमतरता भासून येते, कारण पोलिसांचा तपास हा चांगल्या तऱ्हेने होत नाही, त्या ठिकाणी साक्षीदार त्या ठिकाणी चांगल्या तऱ्हेने घेतल्या जात नाहीत. म्हणून आठवले साहेबांनी त्या ठिकाणी सक्त आदेश दिले, त्या कुटुंबियाचे सांत्वन केलं आणि DSPला दोन्ही केसेसमध्ये तुम्ही लक्ष घालून या ठिकाणी तपास चांगला केला पाहिजे. आणि RPIच्या वतीनं आम्ही ही मागणी केली, ह्या कुटुंबाला ज्यांनी ठार मारलं त्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. हुनरमंद रोजगार सनती रोजगार मेड़ावा गवर्नमेंट ITI मैदान पर आज मुनक्किद किया गया. हुनरमंद सनती रोजगार मेड़ावे का अहतमाम
गवर्नमेंट ITI मैदान में किया गया था। इस प्रोग्राम में बतौर मेहमानान खुसूसी मरकज़ी वज़ीर मंगल प्रभात लोढ़ा, मरकज़ी मुमलिकती वज़ीर मालिया डॉक्टर भागवत कराड़, रुकन असम्बली प्रशांत बम, हरिभाऊ बागडे मौजूद थे। आणि तुम्ही सर्वांनी मिळून हा स्वप्न साकार केलेला आहे। नवीन सरकार माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेतृत्वामध्ये आली आहे। त्यापासून आम्ही एक संकल्प केला होता की या स्वर्णिम कालामध्ये, स्वर्णिम वर्षामध्ये आझादीचे आपण अमृत महोत्सव आहे, या 1 वर्षामध्ये आपण 5 लाख युवक युवत्यांना रोजगार किंवा स्वरोजगार देऊ आणि ते कार्यक्रमाची सुरुवात आज इथे आपण संभाजीनगरवरून केलेली आहे आणि या कार्यक्रमाला कमीत कमी 5000 युवक युवत्यांना रोजगार मिळेल असे आपला प्रयत्न आहे। आम्ही आमचा ध्येय आहे की महाराष्ट्रातील जास्तीत जास्त लोकांना स्किल व्हावी, जास्तीत जास्त लोकांना रोजगार मिळावा आणि ही जर मी मराठवाड्यामध्ये करू शकतो तर खरी अर्थाने पूर्ण मराठवाडा बेरोजगार मुक्त होईल असा आमच्या सर्वांचा धोरण आहे, धारणा आहे, प्रयत्न आहे। मी आपलं भाषण संपण्यापूर्वी एकच वाक्य सांगतो की माझ्या स्वतःच्या मुलं असतात किंवा मुली असतील तर त्याचे रोजगारसाठी मी किंवा अधिकारी जे काही प्रयत्न केला असता पुढच्या 2 वर्षामध्ये हे सर्व प्रयत्न आम्ही प्रामाणिकपणे, तुम्ही आम्ही एक परिवारचे सदस्य आहे म्हणून करणार आणि जे काही ते शिकून गेलं आहे त्यांना सर्वांना एक नोकरी किंवा स्वरोजगार मिळणार असा आमचा प्रयत्न राहील। बहुत बहुत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। अब अहमदनगर की खबरें। आज अहमदनगर में वेदांता फॉक्सकॉन प्रोजेक्ट गुजरात में मुंतकिल करने के हुकूमत के फैसले के खिलाफ शहर जिला कांग्रेस की जानिब से एहतजाज किया गया। वेदांता फॉक्सकॉन सनत गुजरात में मुंतकिल करने के हुकूमत के फैसले के खिलाफ अहमदनगर में शहर ज़िला कांग्रेस की जानिब से पुरजोर एहतजाज किया गया। कांग्रेस के ज़िला सदर किरण काड़े की क़यादत में लाल टाकी के करीब कांग्रेस के अहदेदारों और वर्कर्स ने शिंदे फडणवीस हुकूमत के खिलाफ जोरदार नारेबाजी की। प्रकल्प महाराष्ट्रातून त्या ठिकाणी गुजरातला गेलेला आहे। आपण लक्षात घेतलं पाहिजे की राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं। आमचे नेते आदरणीय बाळासाहेब थोरातसाहेब काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या महाविकास आघाडी सरकारचं नेतृत्व त्या ठिकाणी करत होते आणि या सरकारनं महाराष्ट्रात एक फार मोठा प्रकल्प या राज्यातल्या तरुणांच्या हाताला काम मिळण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी आणला होता। मात्र हे सरकार आलं, फक्त 2 महिन्याचाच कालावधी गेला। ईडीचं सरकार म्हणून जे नाव रूप आलं ते एकनाथ देवेंद्र फडणवीसांचं सरकार जे आहे त्या सरकारने 50 खोके घेतले आणि एकदम पोके कार्यक्रम करत महाराष्ट्रातल्या तरुणांच्या हातातला रोजगार मिळवून देणारा हा वेदांत प्रकल्प जो आहे तो गुजरातच्या 2 त्या ठिकाणच्या हुकुमशहांना यांनी तो भेट होऊन दिलेला आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्र द्रोही असणाऱ्या या नेतृत्वाला महाराष्ट्रातला तरुण कदापि ही माफ करणार नाही। आज अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीनं माजी महसूल मंत्री आदरणीय थोरात साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी आमची बैठक झाली। त्यांनी बैठकीत मार्गदर्शन केलं। मात्र ज्या पद्धतीनं या राज्यातल्या ईडी सरकारनं राज्यातल्या तरुणांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलेलं आहे त्या सरकारचा निषेध करण्याचं काम या ठिकाणी आम्ही अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस आमच्या सगळ्या फ्रंटल सगळ्या आघाड्या यांच्या माध्यमातून केलेलं आहे। भारत जोडो यात्रा देशामध्ये राहुलजींनी सुरू केली आहे। या भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून 12 राज्यांमधनं आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधनं महाराष्ट्रासह त्या ठिकाणी राहुलजी पदयात्रा त्या ठिकाणी पूर्ण करतायत। 7 तारखेला हा देशातला यज्ञ सुरू झाला आहे। देशातला तरुण मोठ्या संख्येनं भारत जोडो यात्रेमध्ये त्या ठिकाणी सहभागी झालेला आपल्याला सोशल मीडियातनं पाहायला मिळतोय। भारत जोडो यात्रेचा एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे बेरोजगारी। आज या देशामध्ये या नरेंद्र मोदींचं जे भाजपचं सरकार सत्तेवरती येताना त्यांनी चुनावी जुमले म्हणून काही घोषणा केल्या। त्यातली एक घोषणा होती की आम्ही 15 लाख देऊ। 15 लाख कुणाला मिळाले का? तुम्ही लोकांना जर विचारलं लोक सांगतील मिळाले का 15 लाख रुपये कोणाला? महिलांना मिळाले का? महागाईचा प्रश्न आहे। आज गॅसचे दर बायकांना परवडतात का? ही परिस्थिती आहे आणि इथं तरुण मुलं सुद्धा तरुण पोरं सांगतील की बेरोजगारीच्या मुद्द्यावरती त्या ठिकाणी आज तरुणांना कोट्यवधीच्या नोकऱ्या देऊ अशी घोषणा उलगडे ह्या लोकांनी केली होती। मात्र केवळ तरुणांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या मोदी सरकारनं केलेलं आहे। त्यांचा धिक्कार या ठिकाणी अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, अल्पसंख्याक काँग्रेस, मागासवर्गीय काँग्रेसच्या सगळ्या फ्रंटलच्या वतीनं त्या ठिकाणी आम्ही केलेला आहे।
खबरें खत्म करने से पहले आइए एक बार फिर नजर डालते हैं आज की सुर्खियों पर। आज मरहटवाड़ा मुक्ति संग्राम दिन मनाया गया। आज से मुक्ति संग्राम अमृत महोत्सव साल का आगाज। वजीर आला एकनाथ शिंदे के हाथों परचम कुशाई। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया की जानिब से मकतूल जनार्दन कसारे के अहल खाना को मौशी इमदाद। और अहमदनगर में वेदांता फॉक्सकॉन सनतें गुजरात मुंतकिल करने के खिलाफ एहतजाज। इसी के साथ एडीएन उर्दू खबरनामा अब यहीं ख़त्म होता है। कल फिर होगी मुलाकात कुछ और खबरों के साथ। तब तक अपना ख्याल रखिए और देखते रहिए एडीएन उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की।